परंतु नक्कीच येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. शिवाजी यादव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण क्रिकेट संघटना आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. आणि या उत्कंठ असेल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची देखील. ज्या प्रकारचं आयोजन सज्ज होत असताना अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोणते आयकॉन खेळाडू असतील, कोणते संघ मालक आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा कोणता संघ मानकरी ठरेल, मालिकावीर कोणता खेळाडू असेल आणि भव्य दिव्य स्पर्धा मात्र दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाईल ही मात्र उल्लेखनीय बाब. जे प्रेक्षक आमच्या सोबत ओम साई एमटीसीच्या माध्यमातून जोडले त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंच अमर कदम सरांचा इशारा येतोय मॅच ऑन. दोन सलामीचे फलंदाज ओमी आणि त्यांच्या साथीला प्रवीण षटक क्रमांक 1 साठी सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिला चेंडू प्रवीण फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. पंच कळवतायत 1 धाव. एका धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम ज्योतिर्लिंग सळवे शहर संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक जिंकले, शतरक्षाचा निर्णय घेतलाय आणि कशा प्रकारे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडू खाली आलेत आणि शेवटच्या क्षणाला मोये मोये अगदी 4 शतरक्षक चेंडू खाली आले आणि झेल सोडलाय. डोक्याला हात लावण्याखेरीज तुमच्याकडे पर्याय नसेल. जीवनदान मिळाले फलंदाज प्रवीण. 1 धाव जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2. संधी निर्माण केली होती सागर या खेळाडूने. आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी नवनीत युवा स्टेलर ओमी यांच्या बॅट मधून षटकार. दर्जेदार टायमिंग पाहायला मिळालं. ज्या प्रकारचं टायमिंग, 56 षटकार आणि 15 चौकार या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवसात आलेत. म्हणजेच काय तर चौकार कमी आणि चौकाराच्या तिप्पट षटकार आलेत. ही खेळपट्टी आहे, क्रीडांगण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पोषक आहे आणि या पोषक खेळपट्टीवर कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते. आणि पार्सर सकाळपासून वैयक्तिक अर्धशतक आलं नाहीये. नक्कीच त्याची देखील आतुरता असेल आपल्याला. 47 धावा या स्पर्धेमध्ये सर्वोच्च राहिल्यात. सूरज मॅन फ्रॉम मिरासवाडी. सुरुवात चांगली झाली आहे. प्रवीण ओम यांच्यासाठी टीम ज्योतिर्लिंग सळवे. अगदी ज्या खेळाडूने NMPL असू द्या, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, पृथ्वीराज यादव ज्योतिर्लिंग सळवे संघाचा खेळाडू आज मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होत असताना आज मात्र संघामध्ये नाहीत. परंतु ज्योतिर्लिंग सळवे संघाला कामगिरी करावी लागेल. कारण तुमच्या संघामध्ये ज्या वेळेला एखादा व्यावसायिक खेळाडू असतो खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. चला विनंती असेल तो पाऊच उचला प्लीज. रॅपर असेल टीम शिरळ तो प्लास्टिकचा रॅपर मैदानामध्ये टाकू नका प्लीज. कारण स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई शहराचा संपूर्ण भारतामध्ये 3रा क्रमांक आलाय. थँक्यू सो मच. अगदी गोलंदाजाचं कौतुक करेन मी. ज्या प्रकारचा रॅपर उचलून पटकन खिशात टाकला, शाळेची आठवण आली. सागर सागर यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सलगचा दुसरा ओम यांच्या बॅट मधून नवनीत युवा स्टेलर षटकार. या षटकारांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 14. भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई शहराचा 3रा क्रमांक आलाय स्वच्छ शहर म्हणून. आणि नक्कीच आपली देखील जबाबदारी असते. आपण देखील छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने पालन करायला हव्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जरूर आहे परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. 2 षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं दिलंय सागर. निर्धाव चेंडूची सांगता
1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, बैठक फटका, बॅटच्या वरच्या दिशेला लागला, जेलची संधी नसेल, चेंडू जाईल घोषणकी क्षेत्रामध्ये. 1 धाव या सिंगलने पहिल्या डावाची सांगता, पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेर ज्योतिर्लिंग सळवे बिनगडी बाद 15. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं, 2 षटकार जरूर आले सागर यांच्यावर, परंतु त्यानंतर मात्र पुनरागमन करत असताना 15 धावा खर्च केल्यात. प्रवीण त्यांच्या साथीला ओम, 4 चेंडू नाबाद 13. ओम यांच्या बॅट मधून अगदी 2 षटकार जरूर आलेत. षटक क्रमांक 2 साठी जय. जय नावामध्ये जय आहे, आपल्या संघाला जय मिळवून देतील का, जय विजय मिळवून देतील का याची देखील आतुरता असेल. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान हे महत्वपूर्ण असतं. ओव्हर द विकेटने सज्ज झालेत जय. भागवत बागल सर यांचं देखील शुभागमन, वेलकम सर. अगदी पाटण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळलाय, निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि शिवाजी यादव बॉस आणि त्यांच्या बरोबर संपूर्ण खंबीरपणे उभी असलेली पाटण तालुका क्रिकेट संघटनेची कमिटी, खरंच त्यांचं देखील खरं मनापासून कौतुक. कारण ज्या प्रकारचा तुमचा आयोजन नियोजन असतं, बॉस यांच्या खांद्याच्या खांद्याला लावून अगदी प्रत्येक कमिटी मधला सदस्य असू द्या अथवा प्रत्येक संघ असू द्या, प्रत्येक खेळाडू असू द्या. लोअर फुल टॉस ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने दिशा दिली, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल धाव घेतली जाईल. या सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट केली जाईल. ओम आणि प्रवीण यांच्या माध्यमातून या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धाव फलकावर 16. या मैदानामध्ये एकेरी दुहेरी धावा नक्कीच सहजरित्या प्राप्त केल्या जाऊ शकतात. लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, मिड विकेट आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र काहीसं वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं सर. आज सकाळच्या सत्रापासून पार्थ हरुगडे सर, अगदी पार्थ भरुगडे सर, अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपलं देखील मनपूर्वक आभार. चांगलं असं गुणसंख्या लेखन. बिनगडी बाद 17. स्लॉट मध्ये होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. अगदी सहजरित्या झेल घेण्याची संधी होती, परंतु संधी गमावली आहे. गणेश, जीवनदान प्राप्त झालंय फलंदाज प्रवीण यांना. या जीवनदानाचा फायदा उचलतील का? या दुहेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 19. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला जीवनदान मिळतं फलंदाजाला, फलंदाज मोठा उपद्रव करतो. आता प्रवीण यांना मिळालंय जीवनदान, फायदा उचलतील का? जयचा हा चेंडू फ्लिक केलाय, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल, 1 धाव जोडली जाईल प्रवीण यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 1.5 चेंडूच्या खेळाखेर बिनगडी बाद 20. अगदी पाटण क्रिकेटचं, पाटण तालुक्याचं हे घरचं मैदान, गावदेवी मैदान तळवली. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू ला फेकून दिलाय, अगदी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी फलंदाज ओम यांच्या बॅट मधून नवनीत युवा स्टेलर षटकार. या षटकाराने दुसऱ्या षटकाची सांगता. 2 षटका अखेर ज्योतिर्लिंग सळवे बिनगडी बाद 26. पहिलं षटक हाताळलं सागर यांनी, 15 धावा खर्च केल्या. जय यांच्या षटकात देखील 1 षटकार जरूर आला, परंतु त्यांनी मात्र 11 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय तर आपल्या सहकार्यापेक्षा 4 धावा कमी. आता येणाऱ्या गोलंदाजाने देखील आपल्या सहकार्यापेक्षा 4 धावा कमी केल्या तर धावांवर अंकुश ठेवला जाऊ शकतो. षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत गोलंदाज रमेश. प्रवीण नाबाद 6 आणि ओम 6 चेंडू मध्ये नाबाद 20.
ऑफ ड्राईव्ह ऑफ साइडला अगदी गॅप मध्ये खेळलाय चेंडू, जाईल 1 बाउन्स ओव्हर द 4, 4 धावांसाठी चौकार. ओम यांच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र प्रवीण अगदी चांगला ऑफ ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह केला, गॅप मध्ये फटका सजवला आणि ओम वय वर्ष अवघड 16 हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जेलची संधी असेल, टॅप फटका पाहायला मिळतोय. धावची तर झाला असता का, परंतु चेंडू आणि यष्ट्यांचा काही संपर्क होत नाहीये आणि ओम भाईकडे वय वर्ष 16 काय फटकेबाजी केली या खेळाडूने. अगदी नाबाद 20 धावांवर खेळत असताना क्रिकेटमध्ये वयाचा फक्त आकडा असतो. मोठा फटका ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने अगदी रॉकेट पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केले, दुहेरीचा कॉल. एस नो मध्ये कॉलिंग थोडीशी खराब आणि पंच कळवतायत. ओम धावबाद. इट्स अ कॉमेंटेटर कर्स. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला असं म्हणतात ना की ज्या वेळेला एखादा समालोचक खेळाडूची प्रशंसा करतो नजर लागते. आमचा उद्देश असा नसतो पण घडले असं. ओम धावबाद झालेत. अगदी उद्योन्मुख खेळाडू आहेत, भविष्य उज्ज्वल असेल. मी तर म्हणेन पृथ्वीराज यादव यांच्या साथीने त्यांच्याकडून अनुभव घ्यावा लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर 32ला 1. नवीन फलंदाज शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. अमित आलेत क्रमांक 3 वर. आणि ज्या प्रकारची फटकेबाजी ओम यांनी केली, सुरुवात चांगली झाली आहे. टीम ज्योतिर्लिंग सळवे. नेक्स्ट मॅच SCC काढणे, विपक्ष मंदरुळ कोळे. सज्ज राहायचंय आपण. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. पंच कळवतायत यस इट इज अ वाईट बॉल. अगदी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज रमेश यांचा, परंतु तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंप तुम्हाला त्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागते. अगदी योग्य दिशेवर, योग्य टप्प्यावर, अचूक टप्पा, योग्य दिशा. स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या वेळेला सागर कोणती चुकी करत नाहीयेत. फलंदाज बाद. प्रवीण बाद झालेत. आघाडीला आल्यानंतर मात्र चांगली सुरुवात केली प्रवीण यांनी. 11 धावा केल्यानंतर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज शैलेश. अगदी त्यांच्या जर्सीच्या मागे जर पाहिलं तर त्यांचं निकनेम शैल्या. या षटकातील चेंडू झालेत अर्थातच 1 to go शैल्या. आणि प्रत्येक खेळाडूचं एक निकनेम असतं आणि ते त्यांच्या जर्सीवर पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 18. बघूया आता शैलेश आपल्या संघासाठी कसा खेळ करतील. एक चेंडू असेल, हिरो बनण्याची संधी आहे. षटकार मारावा लागेल. 34ला 2. 1 to go. परफेक्ट यॉर्कर टाकलाय. अपील केली जाते. पंचांचा इशारा. लेग बाईज. 1 धाव जोडली जाईल. अगदी अपील मध्ये उत्साह जरूर होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अमर कदम सर आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. अगदी पायाला लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांचा वेध घेतलाय का हे पाहायचंय. हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. ओमसाई MTC. आणि ज्या वेळेला ओमसाई MTC असेल त्यावेळेला तिसऱ्या पंचांचं काम देखील अगदी सोपं केलं जातं. आणि ज्या वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते नक्कीच तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये आपल्याला जर सुविधा आहे तर त्याचा वापर का करू नये. 1-1 धाव. अगदी या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना तिसरे पंच तपासतायत. नॉट आउट. चेंडू पाहायला लागल्यानंतर मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली रमेश, कौतुक करावं लागेल ज्या गोलंदाजाचं. नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. षटक क्रमांक
4 गणेश आलेत. रमेश यांचं षटक पूर्ण झाल्यानंतर आता आलेत गणेश. गणेश रमेश पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय परंतु चेंडूला टाइम करू शकत नाहीत. गणेश यांच्या षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झाले. क्रिकेटमध्ये प्रामुख्याने तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागतं. ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला फटका सजवावा लागतो. अगदी प्री प्लॅन स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही. गणेशचा हा चेंडू अगदी बॅटच्या वरच्या भागाला लागून चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव. अगदी आपल्या बॅटकडे पाहत असताना फलंदाज शैलेश त्यांना देखील माहित होतं. एक धाव जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 36. पदराचा वापर बॅटची आतली कडा यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीत. मंगेश टिपलाय झेल आणि ते मात्र संपेल. फलंदाज अमित यांचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच एससीसी काढणे विपक्ष मंदुरकोळे संघाचे कर्णधार आलेले आहेत. एससीसी काढणे आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचंय. आपल्या बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. इट्स अ बिग फाइट, बिग क्लॅश बिटवीन एससीसी काढणे मंदुरकोळे. एका बाजूला असतील 40+ चिता संजय देसाई साहेब, दुसऱ्या बाजूला असतील भागवत बागल सर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न सरळ बॅटने चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॉलिंग चुकली आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता, झेल घेत असता, त्यावेळेला मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते. या डावातील तिसरा झेल सोडलाय. या दुहेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जात असताना 39. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम ज्योतिर्लिंग सळवे. या सामन्यामध्ये टीम शिरळचं क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. 3 झेल सोडलेत आणि या दुसऱ्या डावात तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका नाही करू शकत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये धावचीची संधी. फेकी योग्य. फलंदाज धावबाद. झेल जरूर सोडलेत परंतु ग्राउंड फिल्डिंग जर पाहिली तर 30 वर्तुळाच्या आतमध्ये चांगली राहिली आहे. एक धावबाद फलंदाज करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज गणेश यांनी मात्र चांगलं षटक हाताळलंय. अगदी पंच 1 to go. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल परंतु यष्टीरक्षकाचा पाय लागलाय का हे देखील पाहावं लागेल. पंच कोशांकित क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षकाचा पाय लागलाय का. येस. एक घोषांकित स्वरूपात धाव प्राप्त केली जाईल आणि हे काम देखील पंचांचं किती महत्वपूर्ण असतं. झेल जरूर पकडला परंतु त्यांचा पाय त्या घोषांकित क्षेत्राच्या दिशेला असलेल्या पट्टीला लागला. 1 धाव जोडली जाईल. या सिंगलने पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम ज्योतिर्लिंग सळवे 41 धावा. 41 रन्स टू विन. टीम शिरळ 40 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. 41 धावांचं लक्ष असेल टीम शिरळ. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. एससीसी काढणे विपक्ष मंदुरकोळे. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्री माने सरकार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. आपल्यासोबत नाणेफेकीसाठी जोडले जातील तुषार चांबळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत जिथे मात्र 2 संघांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. एका बाजूला
SCC काढणे तर त्यांच्या विरुद्ध मंदुळ कोळे अशी मॅच असेल आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो माने सरकार साहेब, आपणास नम्र विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर इथून पुढे आपण उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते कॉइन स्पिन करणार आहोत. एक मोठी मॅच पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये, बिग फाईट मॅच, आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण देणार? कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन हवेमध्ये असताना छापा हा कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय काढणे टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. सकाळपासून जर आपण विचार केला ना या मैदानावरती तर अगदी धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतो. गोलंदाजांवरती फलंदाज अक्षरशः तुटून पडताना पाहायला मिळाले. काय रणनीती असेल आणि कोणते गोलंदाज तुम्ही यूज कराल? आमचे गोलंदाज फिक्स आहेत, पण समोरचा बॅट्समन चांगले आहेत. अक्षय आहे, देसाई आहेत, पण आम्ही कमी कमी धावाचा रोखायचा प्रयत्न करू आम्ही. अगदी बरोबर आहे. आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? कारण आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या गावची ही टुर्नामेंट एक चांगलं आयोजन, मैदान खूप चांगलं आहे, प्रकल्प असा व्यासपीठ आहे, बाउंड्री लाईन जर पाहिली तर खूप चांगली सजावट केलेली आहे आणि मालिकावीरसाठी खास करून सायकल आहे. काय सांगाल दोन शब्द? शिवाजाचा म्हणल्यावरती नियोजनचा काही प्रश्न येत नाही, कारण की त्याचा नियोजन म्हणजे अख्ख्या पाटण तालुक्याला माहिती आहे की नियोजन त्याचं कसं असतं. आणि तो एक मित्र म्हणून एक चांगला आहे, ॲज अ ऑर्गनायझर म्हणून एक पण चांगलाच आहे. तो कुठल्याही प्लेअरला कमी पडून देत नाही किंवा त्याचं नाव कधी खाली पडून देत नाही किंवा पाटण तालुक्यात नाव खाली पडून देत नाही. तो एक चांगलाच प्लेअर आहे तो. अगदी बरोबर आहे. आम्ही देखील यूट्यूबच्या माध्यमातून अगदी पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवा जाधव बॉस यांचं नाव सातत्यपूर्वक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिलेलं आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा SCC मंदुळ कोळे या टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. प्लीज कॅप्टन या. टॉस तुम्ही गमावलाय, परंतु अजूनपर्यंत मॅच देखील गमावलेली नाहीये. बॅटिंग आले, बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 60-70 प्लस करू आम्ही. प्रतिस्पर्धी संघाने सांगितले आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु तुमच्याकडे देखील बॅट्समन चांगले आहेत. कोणत्या बॅट्समनवरती विश्वास असेल? अक्षय, ओंकार आहे, संकेत आहे. आयोजनाबद्दल दोन शब्द? आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण टॉसमध्ये पाहिलं, टॉस जिंकलेला आहे SCC काढणे या टीमने. टॉस जिंकल्यानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मंदुळ कोळे या टीमला. यानंतरची मॅच आपली आहे. आपला स्क्वॉड रेडी ठेवा. पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवरती, जिथे मात्र लहूजे जाधव सर हे मात्र मायक्रोफोनवरती येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद तुषार सर. दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र अवंतर चेंडूने झाली आहे. एक अवंतर धावेने धावांचा श्री गणेश होत असताना सात्विक पहिलं षटक घेऊन सज्ज. सात्विक यावेळेला मात्र बुंद्यात टाकलाय. अगदी परफेक्ट यॉर्कर. चांगला चेंडू, मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर बुंद्यात. आणि ज्या वेळेला तुम्ही असा चेंडू हाताळता त्यावेळेला मात्र तुम्हाला फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. पहिला अतिरिक्त चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज सात्विक यांनी मात्र अप्रतिम चेंडू हाताळलाय. अशा प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. जय बैठकीचा प्रयत्न, यावेळेला मात्र अगदी परफेक्ट यॉर्कर काढले फलंदाजाची काठी. जय बॅक टू द डगआउट. सिल्वर डकचा शिकार ठरतील. जय 1-1 टीम शिळ. ज्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलंय त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. पाणी बॉक्स सौजन्य श्री विकास जाधव साहेब, आपलं मनपूर्वक आभार. पाणी सौजन्य राहुल शिंदे साहेब, आपलं मनपूर्वक आभार. स्टंप सौजन्य लाभलंय संतोष जाधव साहेब, आपलं मनपूर्वक आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिव सौजन्य सचिन जाधव साहेब, आपलं मनपूर्वक आभार. नवीन फलंदाज आनंद. आनंद पहिला चेंडू अगदी सात्विक सातत्याने डाऊन द लेग साइड चेंडू
हाताळत असताना आपण पाहतोय. आणि तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही गडी बाद करता तुमचा आत्मविश्वास दुणावला असतो, परंतु त्यानंतर तुम्ही असा चेंडू हाताळाल ते देखील योग्य नसेल. लक्ष 41 धावांचं. यॉर्कर चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी ओव्हर्स टू बॉलर हेड खेळलाय. रोहित आले चेंडूवर, लॉंग ऑन वरून वेगवान क्षेत्ररक्षक तेवढ्याच वेगाने फेकी देखील केली आहे. ज्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला, चांगला फटका, परंतु अवघी 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना दोन. तीन. फ्लिक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, सातत्याने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होत असताना मी तर म्हणेन, कारण की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये या यॉर्करचं टाकण्याचा विचार असतो त्यावेळेला मात्र सातत्याने चुका होत आहेत. निलेश साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय, वेलकम सर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र टप्पा योग्य हाताळलाय. याआधी जर पाहिलं तर सात्विक सातत्याने यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नात डाऊन द लेग साइड चेंडू टाकत होते, परंतु यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते 4-1. परफेक्ट यॉर्कर फ्लिक करण्याचा प्रयत्न, धावची संधी असेल, फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. अगदी संधी निर्माण केली होती सात्विक यांनी. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी 3 अतिरिक्त चेंडू हाताळलेत, परंतु हा चेंडू हाताळण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न. अगदी परफेक्ट यॉर्कर. 1 टू गो. 1 गडी बाद, 5 टीम. शिरळ सात्विक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला हवेत खेळलाय, दिशा पाहिली जाईल. अवघी 1 धाव देऊन जाईल हा फटका. या सिंगलने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम शिरळ 1 गडी बाद 6. 18 चेंडू 35 धावा हे या सामन्याचं समीकरण असेल. 35 रन्स टू विन इन 18 बॉल्स. टीम शिरळ. साला 1. 18 चेंडू 35 धावा. अद्याप देखील हे लक्ष्य साध्य केले जाऊ शकतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत, त्यामध्ये एकाला तुम्हाला बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत गोलंदाज रोहित. सागर ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आनंद. ओव्हर द विकेट ने रोहित. रोहितचा पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. धावचीची संधी असेल, फेकी अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. पंचांकडे अपील केली जाते आणि पंच कळवत आहेत या सिटीचा आउट. धावपात स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज आनंद यांना. अगदी कॉलिंग चुकले आणि क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा, कॉलिंग देणं गरजेचं असतं. आणि फलंदाजी करत असताना तुम्हाला येस, नो, वेट या 3 शब्दांचा मात्र ताळमेळ साधावा लागतो. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज अमोल, संघाचा कर्णधार. आता मात्र कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागेल. कर्णधार आहेत आणि तुम्हाला त्या जबाबदारीनुसार खेळ करावा लागेल. अमोल कशा प्रकारची फलंदाजी करतील. पहिल्या डावामध्ये तुम्ही सोडले झेल, आता मात्र तुम्हाला त्याची भरपाई करायची असेल तर मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. रोहित फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र अगदी कॉलिंग योग्यरित्या केली आहे, अन्यथा अजून एक धोका निर्माण झाला असता. फुलटॉस चेंडू होता परंतु या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश आले फलंदाज सागर यांना. धावसंख्या स्थिरावत असताना 2 चेंडू अखेर 6-2 टीम शिरळ. ऑफ साइडला अगदी ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय, गॅप मध्ये फटका खेळलाय, लॉंग ऑफ वरून डीप तैनात आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय, फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली उशिरा
तद्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. सागर आणि अमोल यांच्या माध्यमातून या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8-2. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय टीम शिळ संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली सात्विक यांनी एक गडी बाद करत असताना 6 धावा खर्च केल्या. 3 अतिरिक्त चेंडू हाताळले परंतु देखील 6 धावा खर्च केल्या. म्हणजे सात्विक यांच्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर त्यांनी या 6 मधले 4 चेंडू यॉर्कर टाकले. म्हणजेच काय तर सरावाने तुम्ही या गोष्ट साध्य करू शकता. क्रिकेटमध्ये सरावाशिवाय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, जेलची संधी अगदी होती परंतु सात्विक दूर राहिलेत. चेंडूवर जाण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाहीये सात्विक यांचा आणि अगदी सुरक्षितरित्या चेंडू पकडल्यानंतर फेक केली. या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल. जय यांच्या माध्यमातून, माफ करा सागर यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9-2. कॅप्टन अमोल ऑन स्ट्राईक. अमोलसाठी पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. बॅट ज्या वेगाने फिरली परंतु चेंडूची दिशा मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडू एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम शिळ. अगदी 2 गडी बाद झालेत. 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र धावांचा जो वेग आहे तो मात्र मंदावलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला 1 धाव प्राप्त केली जाईल घोषांकित स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावर नेल्सन नंबर अर्थातच 11. अकराला 2 टीम शिळ. अद्याप या षटकातील चेंडूंचा खेळ शेष असेल. 1 टू गो. 13 चेंडू 30 धावा. 13 चेंडू 30 म्हणजेच काय तर सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. हा मात्र या चेंडूवर एखादा मोठा फटका गरजेचा असेल टीम शिळ संघासाठी. आणि कर्णधार अमोल. 13 चेंडू 30 धावा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेलची संधी, यष्टीरक्षक दूरवर राहिलेत. 1 धाव प्राप्त केली जाईल घोषांकित स्वरूपात. या सिंगलने 2 षटकांची सांगता. 2 षटका अखेर टीम शिळ. 2 गडी बाद. 12 चेंडू 29 धावा. 29 रन्स टू विन इन लास्ट 12 बॉल टीम शिळ. विठ्ठलाई देवी चषक 2024 ला बहुमूल्य सहकार्य लाभले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संतोष जाधव साहेब, चंद्रकांत जाधव साहेब, आप्पा, रवींद्र कृष्ण खोत साहेब, सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी भाजपा, श्रीकांत साळुंके साहेब, दयानंद जाधव साहेब यांचा मनपूर्वक आभार. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज झालेत गोलंदाज युवराज. नावामध्ये राज आहे, या सामन्यावर राज करतील का? युवराजचा पहिला चेंडू, सरळ बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फलंदाज सागर यांच्या बॅट मधून येतोय नवनीत युवा स्टेलर षटकार. ज्या धावांची धावसंख्येची धावगतीची गरज होती तो मात्र 1 आलाय. संघाची धावसंख्या 24. 10 चेंडू 17 धावा. सागर ऑन स्ट्राईक. युवराज यांचा हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर बॉलर खेळलाय चेंडू गॅप मध्ये. सात्विक वेगाने आलेत. 1 धाव घेतली जाईल. 1 धावेवर समाधान मानतील. अगदी चांगल्या फटक्यावर मात्र 1 धाव प्राप्त केली आहे आणि या आधीच्या चेंडूवर षटकार आला. 10 चेंडू 12 धावा. 19ला 2. ऑन साइडला अगदी लॉफ्ट केलाय. सात्विक आहे चेंडू खाली. 1 धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे 20. 9 चेंडू 21 धावा.
शरीरापासून दूर टाकलेला चेंडू डाऊन द ऑफ साइड, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एकवीस, 9 चेंडू 20 धावा सामन्याचं समीकरण. अगदी ज्या प्रकारची फटकेबाजी राहिली आहे फलंदाज सागर, कौतुक करावं लागेल. त्यांच्या साथीला कर्णधार अमोल. आडव्या बॅटने अक्षरशः लपटलाय, चेंडूला फेकून दिला. इट्स अ ह्यूज हिट. या स्पर्धेतील सर्वात लांब लचक नवनीत युवा स्टेलर येतोय षटकार. पाटसर सकाळच्या सत्रापासून अगदी षटकार जरूर आलेत, परंतु हा मात्र लांब लचक षटकार असेल. AK-47 नक्कीच त्यांचे देखील हात शिवशिवत असतील, हसतायत ते, स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर देखील आहे. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर तुम्हाला फक्त फलंदाजी अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे करायची आहे. 27ला 2, 8 चेंडू 14 धावा. मी याआधी देखील उल्लेख केला की सागर या खेळाडूला रोखावं लागेल जर सामना जिंकायचा असेल सळवे संघाला तर. सागर इज ऑन फायर नाव. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे हा चेंडू असायला हवा. 7 चेंडू 14 धावा. वॉट अ मॅच. अगदी सामना दोलायमान अवस्थेमध्ये. 7 चेंडू 14 धावा. या सामन्यातील हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर मोठा फटका आला तर शिळ संघाच्या बाजूने आणि हा चेंडू निर्धावाला गडी बाद झाला तर ज्योतिर्लिंग सळवे सामना कोणाच्या बाजूने जाईल. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका सजवलाय, मिड विकेट आहे. डीपला एक धाव पूर्ण केली जाईल आणि या सिंगलवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या सिंगलने तिसऱ्या षटकाची सांगता. 3 षटका अखेर टीम शिळ. 28ला 2, 6 चेंडू 13 धावा. 13 रन्स टू विन लास्ट 6 बॉल्स. टीम शिळ. सहा चेंडू 13 धावा. अगदी हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. षटक क्रमांक 4 अंतिम षटक येऊन आलेत शैलेश, शैल्या. ज्या प्रकारचं त्यांच्या जर्सीवर नाव पाहायला मिळते. आता नावासाठी नाहीतर तुम्हाला तुमच्या गावासाठी खेळ करावा लागेल, तुमच्या संघासाठी खेळ करावा लागेल. 6-13ची मॅच. पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवलाय. व्हॉट अ शॉट. दिस इज अ फॅब्युलस फॅन्टॅस्टिक शॉट प्लेड बाय सागर यांच्या बॅट मधून. नवनीत युवा स्टेलर षटकार. चला चेंडूची पूर्तता करा प्लीज. जुना चेंडू पुरवा. अगदी 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर सागर यांनी मात्र आपले मनसुबे स्पष्ट केलेत आणि ज्या प्रकारचा फटका सजवला, ताकदवान फटका. 5 चेंडू 7 धावा आणि आघाडीला आलेत सागर आणि जबाबदारी घेतली. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या संघासाठी खेळ करत असताना जबाबदारी घेणं गरजेचं असतं. आणि अमोल कर्णधार आहेत, परंतु अमोल यांनी 3 एकेरी धावा घेऊन आपल्या सहकार्याला स्ट्राईक वरती ठेवलंय. 5 चेंडू 7 धावा. पाच चेंडू 7 धावा. आता मात्र शैल्या कसं पुनरागमन करतील, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. 5 चेंडू 7 धावा. पहिल्या चेंडूवर वर्चस्व निर्माण केलं सागर आणि पहा हेलिकॉप्टर. ओम साई एमटीसीच्या स्क्रीनवर अगदी ज्या प्रकारचा बॅटचा फॉलो थ्रू स्विंग, चांगला फटका. विजयी फटका येईल का, यावाला लॉफ्ट केला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आहेत, परंतु चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव. या सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 35. 4 चेंडू 6 धावा. भीतर म्हणेन सागर यांना जर बाद करण्यामध्ये यश आलं ना तर सामना काही प्रकारे चुकू शकतो. तुम्हाला या फलंदाजाला बाद करावं लागेल. 4 चेंडू 6 धावा. शेळ. सुरुवात मात्र खराब झाल्यानंतर 2 गडी बाद झाले, त्यानंतर मात्र सुरुवात खराब झाली आणि या मध्य क्रमांकामध्ये सागर आणि अमोल यांची भागीदारी मात्र चांगली झाली. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6. सागर ऑन स्ट्राईक. 4 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक
बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. महेंद्रसिंग धोनी सरांच्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. सागर यांच्या बॅट मधून येतोय विजयी नवनीत युवा स्टेलर षटकार. वॉर्ड ऑफ बॅटिंग. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली सागर यांची, अगदी विस्फोटक फलंदाजी. त्यांच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार सागर यांनी ठोकलेत आणि अर्थातच सागर